जय शिवराय मित्रांनो, खरीप पीक विमा 2025, त्याच्यानंतर ई पीक पाहणी 2025 आणि त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान 2025। तर या तिन्हीचं जे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान असेल किंवा पीक विमा असेल, त्याच्यासाठी आपली ई पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि तुमच्या सातबाऱ्यावर जर तुमच्या पिकाच्या पेऱ्याची नोंद असेल तरच तुम्हाला हे अनुदान मिळत असतात। तर मित्रांनो, आता जर तुम्ही पाहिलेच असाल, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घेतलेली आहे आणि जे काय उर्वरित शेतकरी आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरच्या आत आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी। मित्रांनो, आता याच्यानंतर एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे पीक विमा 2025। याच्यामध्ये आता तुम्ही जर पाहिलेच असाल, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान झाल्याअभावी त्या शेतकऱ्यांना आपल्या जे काही पिकाचे नुकसान असेल तर ते तक्रार दाखल करायची असते। तरी तक्रार नेमकी कधी दाखल करायची, आपण जर पाहिलेच असेल पूर्वीप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून 2 ट्रिगर या ठिकाणी लागू होते। ते म्हणजे ज्यावेळेस तुमचं पीक शेतामध्ये असतं, उभं असतं त्यावेळेस, आणि त्याच्यानंतर दुसरा ट्रिगरमध्ये ज्यावेळेस तुमची पीक कापणी करत असता पिकाची, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही तुमचा क्लेम दाखल करू शकता। तर याच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही स्टँडिंग क्रॉप असेल, अर्थातच तुमच्या शेतामध्ये उभं पीक असेल, त्याचं तर नुकसान झालं असेल तर त्याची तुम्ही तक्रार दाखल करू शकत नव्हता। आणि त्याच्यानंतर आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता जवळपास जे का सोयाबीन काढणीचा पिरियड चालू झाला आहे आणि याच्या अंतर्गत आता राज्यातील सर्व शेतकरी आपला क्लेम दाखल करू शकता। कारण जर तुम्ही जर पाहिलेच असाल, मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, कुठे ढगफुटी झालेली आहे, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर हे सर्व शेतकरी आता यामध्ये आपली तक्रार दाखल करू शकता। त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान 2025, तर याच्या अंतर्गत राज्यातील बहुतांश जिल्हे याच्या अंतर्गत पात्र केले आहेत। लवकर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आता नेमके कोणकोणते जिल्हे पात्र आहेत, कोणते तालुके पात्र आहेत, त्याच्यानंतर कोणते महसूल मंडळ पात्र आहेत, याची सविस्तर अशी माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती जी की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।